नमस्कार सर्व मान्य बेस्ट कंत्राटी कर्मचारी महोदय, आपणास कळून येते की आम्ही आज जवळजवळ 3 महिने झाले आझाद मैदान येथे आमचं आंदोलन चालू आहे। अजूनसुद्धा आम्ही ते रद्द केलेलं नाही, पाठिंबा घेतलेला नाही। वेळानंतर बघू काय असेल ते। तर आम्ही ज्या गोष्टी करत आहे सत्यासाठी करत आहे आणि 6-7 हजार जे कंत्राटी कर्मचारी बेस्टचे यासाठी आम्ही करत आहे। परंतु काही सतत तुम्हाला मागा व्हिडिओ टाकला होता, प्रत्येक वेळी पाठपुरावा चालू असताना जे पेपर येतात मंत्रालय असो लेबर असो, तर मंत्रालयाचे हे 2 पेपर आलेले आहेत। आता तारीख 2 तारीखच आहे 4थ्या महिन्यातला, कारण दुसरा पेपर आहे 22 तारखेला, म्हणजे दोन्ही 4थ्या महिन्यातले आहेत। त्या 22/4/24 आणि 2/4/24 म्हणजे 2 अर्ज। एक या दोन्ही अर्जाचा जो विषय आहे तो तुम्हाला माहिती आहे। प्रत्येक वेळा आपण काय या मागण्या ज्या बेसिक वेतन जे आहे आणि कंत्राटी कायद्यामध्ये जे CL PL लागू आहे, मेडिकल लागू आहे, त्या गोष्टी देणे, सामान्य भत्ता वाढवणे, आपण लढत आहोत। हा पाठपुरावा करत असताना मंत्रालय स्वतः सांगते बेस्ट प्रशासनाला, मंत्रालयाचा पत्ता इथं, बेस्ट प्रशासनाचा पत्ता इथं आहे, ते असू द्या। हे दोन्ही पेपर मंत्रालयात आलेले आहेत, एकाच महिन्यातले, तारीख वेगवेगळ्या 2 वेळा त्यांना सांगते मंत्रालय की तुम्ही कारवाई करून, उचित अर्जावर कारवाई करून परस्पर अर्जदारांना कळवणे। पण बेस्ट प्रशासन जाणून बुजून आपल्याला न्याय देत नाही। त्याचं कारण काय आहे माहिती आहे का? जे लोक मध्ये म्हणतात आपल्याला काड्या घालणे, काड्या, ते लोक मुद्दाम आपलं काम होऊ देत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या पोळ्या बाजाराला मिळत नाही। आजपर्यंत 3-4 वर्ष त्यांना यांच्या पोळ्या भाजल्या, आता पोळ्या बाजाराला मिळणे, मुद्दाम आपण जे काम करत आहे कुणाकडून रुपया न घेता काम करत आहे, त्यामुळे त्यांना त्यांचं काम होऊ नये, आपलं म्हणजे आम्ही जे करत आहे खजूरकर जे काम करत आहे ते काम होऊ नये म्हणून मुद्दाम अडथळा आणत आहेत, काम होणे। लक्षात असू द्या, पुढे भविष्यात जर ह्या गोष्टी लागू झाल्या तरी आपण आज सतत रोजच्या रोज पाठपुरावा करत असल्यामुळे हे काम होत आहे। उद्या निवडणुका आल्या आहेत, पुढच्या परत 6 महिने निवडणुका, त्या परत 4-5 महिने निवडणुका आहेत। आता विधानसभा, राज्यसभा, महानगरपालिका हे येतातच। त्यासाठी लोक काही तुम्हाला सांगतील, ही गोष्ट लक्षात असू द्या, हे फक्त 4-5 महिन्यापुरते, ह्याच्यापुरते नंतर तुम्हाला कोणी विचारणार नाही। म्हणून सावध व्हा, सावधान व्हा, अफवावर विश्वास ठेवू नका। दिशाभूल भरपूर करतात लोक, कारण त्यांच्या पोळ्या भाज्या बंद झालेत। कुठल्याही कंत्राटी कर्मचाऱ्याने, मुंबई असो या महाराष्ट्रात असो, जोपर्यंत तुमचा खरोखर फायदा होत नाही, काय होत नाही, तोपर्यंत कुणालाही रुपये देऊ नका। कारण का रुपये आपला द्यायचा आहे? आपण 1 रुपया देताना 100 वेळा विचार करतो दुसऱ्याला, महिन्याला का फुकटचे पैसे द्यायचे? आपलं काम होत नाही। आज माझा पाठपुरावा आमचा रोजच्या आझाद मैदानावरून जर गेल्यानंतर रोज निवेदन मंत्रालयात जाते, मेलद्वारे माझे पत्र आहेत, ते मेलद्वारे आलेले उत्तर आहे, घरी आलेले उत्तर आहेत, मेलला आलेले, मला त्याची प्रिंट काढून आणली मी, तारखेनुसार जे आहे ते 2 तारखे मी सांगितले तुम्हाला। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, परत एकदा सावधान राहा, 1 रुपया कुणासुद्धा देऊ नका। लोक काही सांगतील, कारण त्यांच्या पोळ्या भाजल्या बंद झालेत। आजपर्यंत त्यांनी कोणाचं काही केलंच नाही। केलं असेल तर मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं खरोखर की त्याने पुरावे दाखवा की आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्याला आजपर्यंत एवढं दिलेलं आहे। खरोखर मानतो, मग त्यांच्या मागे जातो मी। जर त्यांनी केलंच नाही तर काय त्यांच्या पाठीमागे जाऊन त्यांना पैसा द्यायचा आपला, का फुकट आला आपला पैसा? नाही। लक्ष साधू द्या, जोपर्यंत पृथ्वी तलावर या तुम्ही मैदान उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही। नाहीतर पाठपुरावा आमचा तर आम्ही मैदानावर आहोत, भला आम्ही नंतर आता थोड्या दिवसांनी काय वाटलं आमच्या मर्जीने, कारण आम्ही मैदान उतर, आम्ही माघार घेणार, पण आम्ही कुणाला की काही गोष्टी असतात ते सांगत नाही। त्या पद्धतीने आमचा पाठपुरावा तर चालूच आहे। म्हणून विचार करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवून सतर्क राहावा, सावधान राहावा। आपला रुपया कुठेही फुकट जाऊ देऊ नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश।